थोडी कागदपत्र हातात आल्यानंतर आज तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. सार्वजनिक जीवनात असताना माणसाचं कोणतीही कृती पारदर्शक असावी या सूत्राला अनुसरून मी माझ्या करिअरमध्ये काम केले आणि त्यामुळे माझ्यावर झालेले कोणतेही आरोप जे आहेत त्याच्या खोलात जाऊन पूर्णपणाने त्याचं उत्तर देणं हे सार्वजनिक जीवनातल्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि म्हणून जे आरोप झाले त्याची वस्तुस्थिती आपण सर्वांना समजली पाहिजे म्हणून आज आपण सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 3000 सोडती चालू असायच्या लॉटरीच्या आणि या 3000 सोडती लॉटरीच्या चालत असताना या सगळ्याच सोडतीच्या मधून राज्य सरकारला कोणतेही उत्पन्न मिळायचं नाही आणि तो काळ सरकारला उत्पन्न मिळवण्याचा होता. पण एवढ्या मोठ्या सोडती राज्यात चालणं योग्य नाही म्हणून 2000 सालच्या सुरुवातीला तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची, पोलीस विभागाची, गृह विभागाची बोलून यातल्या काय अवैध जर असतील तर त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यावेळी आम्ही वित्त विभागाच्या मार्फत केलेली होती. त्यानंतरच्या काळामध्ये सर्व प्रयत्न झाल्यानंतरही त्यात कोणताही अटकाव येत नाही दिसल्यावर महाराष्ट्र सरकारने एक अधिनियम आपण महाराष्ट्र सरकारने आणला. ज्या अधिनियमामध्ये आपण आपल्या राज्यातल्या सगळ्या सोडती परराज्यातल्या या कशा नियमित करता येतील याचा प्रयत्न आपण त्यातून केला. हा अधिनियम 18 ऑक्टोबर 2000 साली आला आणि या अधिनियमामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या लॉटऱ्या परराज्याच्या कमी व्हाव्यात हा उद्देश ठेवून काही नियम याच्यात आणले. त्यातल्या नियम क्रमांक 9 इतर राज्यांनी लॉटरी तिकिटाची विक्री कशी करावी याच्यातली काही बंधनं ही त्यात सुचवण्यात आलेली होती. या महाराष्ट्र सरकारने काढलेल्या अधिनियमांना गुवाहाटी कोर्टात लॉटरीतल्या सर्व लॉटरी ऑपरेटर्सनी चॅलेंज केलं. गुवाहाटी हायकोर्टाने या अधिनियमाला स्टे दिला. 2 बेंचच्या कोर्टासमोर आपण गेलो, पुन्हा तोच स्टे आला आणि त्यात अधिनियम करत असताना केंद्र सरकारच्या नियमांच्या वर तुम्ही एन्क्रोचमेंट करताय असा त्यावेळेच्या गुवाहाटी कोर्टाचा दावा होता. बऱ्याच प्रयत्न केल्यानंतरही त्यात यश मिळत नाही म्हटल्यावर आपण त्यानंतर थोडासा वेळ गेल्यानंतर 2000 सालाच्या शेवटी आपण प्रयत्न करू आपल्या राज्याच्या वतीने आपण सर्व मार्ग संपल्यावर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं आपण 2 अंकी लॉटरी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने बल्क एजंट्स नेमायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये आपण टेंडर काढून बल्क एजंट्स नेमायला सुरुवात केली. जवळपास 6 स्टेट्समध्ये आपण या बल्क एजंट्स नेमले. त्यात एकच नाही तर जवळपास 4 ते 6 अभिकर्ते हे एजंट हे त्यावेळी टेंडर काढून राज्य सरकारने नेमले. या 2 अंकी लॉटऱ्या त्या काळात चालू होत्या
त्या करत असताना राज्य सरकारला त्यातनं सबस्टॅन्शियल उत्पन्नही मिळालं, ज्यावेळी राज्य सरकारला ते गरजेचं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये सरकारने एक ऑनलाईन लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला. सरकारने ती सुरू केली, 4 महिन्यात ती बंद पडली. पुन्हा मध्ये काही काळाचा गॅप गेला, वर्षभराचा असेल, आणि मग पुन्हा राज्य सरकारने ऑनलाईन लॉटरी मेगाविन या नावाने आपल्या राज्यात सुरू केली. आणि ही लॉटरी सुरू झाल्यानंतर या लॉटरीला टेंडर काढल्यावर एकदा, दोनदा आणि 3दा संधी दिल्यानंतरही याच्यात कोणीच टेंडर भरेना म्हटल्यावर तिसऱ्यांदा जे कोणी आले त्यांना त्यावेळी लॉटरीचं अभिकर्ता म्हणून नेमण्यात आलं. ज्या मार्टिनच्या नावाने माझ्यावर आरोप झाले आणि असं सांगण्यात आलं की 25,000 कोटी रुपये दरवर्षी गुणिले 9 वर्ष 3 लाख कोटी रुपये, त्या मार्टिन लॉटरीला एकंदर फक्त 15 महिने ही लॉटरी चालवता आली. 15 महिन्याच्या काळात विविध कारणं घडल्यामुळं त्यांनी ती लॉटरी सोडली. पण या सगळ्या काळात राज्य सरकारमध्ये सोडतीची संख्या कमी व्हावी हा प्रयत्न आम्ही सतत करत होतो. मी 2004च्या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत लॉटरीवर टॅक्स बसवण्याची घोषणा केली, सेल्स टॅक्स. आणि सेल्स टॅक्स बसून माझ्या माहितीप्रमाणे त्यात 20, 22, 25 कोटी रुपयाचं काहीतरी उत्पन्न देखील राज्य सरकारला मिळालं. पण त्यावरही लॉटरीच्या सर्व लॉटरी ऑपरेटर्सनी स्टे आणला आणि स्टे आणल्यामुळं तो सेल्स टॅक्सचं काम पुढे होऊ शकलं नाही. नंतर सुप्रीम कोर्टाने लॉटरी ही कमॉडिटी नाही असं घोषित केल्यामुळे तो टॅक्स बाजूला ठेवावा लागला. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत लॉटरी बंद करावी, आपली ट्रॅडिशनल लॉटरी सोडून अशी घोषणा मी विधानसभेत केली. विधानसभेत अशा स्वरूपाची घोषणा केल्यानंतर राज्याच्या विधिमंडळातले जवळपास 37 सदस्य सर्व बाजूचे, त्यातले काही आज मंत्रिपदावरही आहेत, या सगळ्यांनी विनंती केली की रोजीरोटीचा लोकांचा प्रश्न आहे, ही लॉटरी आपण चालू ठेवावी. मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली, माझ्याकडे काही विनंती केली. आणि त्यानंतर मग या लॉटरी चालू राहिली पाहिजे, पण लॉटरीतनं सरकारला उत्पन्न मिळालं पाहिजे आणि लॉटरीची संख्या कमी झाली पाहिजे. यासाठी मी पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन लॉटरीवर कर, लॉटरी टॅक्स नावाची व्यवस्था अंमलात आणली. लॉटरी टॅक्स नावाची जी व्यवस्था आहे त्यात दर सोडतीमागे टॅक्स भरायला लागत होता आणि तो लॉटरीचा टॅक्स हा 21 जानेवारी 2007 पासून अस्तित्वात आला. त्याआधी 20 जानेवारी 2007 साली मी त्यावेळी अर्थमंत्री होतो, त्यावेळी अशा स्वरूपाच्या सर्व लॉटऱ्या आपण बंद केल्या, कारण त्याच्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा टॅक्स जास्त भरावा लागणार होता, एवढा डिटरंट टॅक्स होता. आणि 2007च्या जानेवारी महिन्यापासून 31 मार्चपर्यंत जो टॅक्स गोळा झाला तो माझ्या माहितीप्रमाणे 68-69 कोटी रुपये होता. त्यानंतरच्या काळामध्ये 59 कोटी असेल मला वाटतं, मी बघून सांगतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये परत लॉटरीवाले कोर्टात गेले. कोर्टात गेल्यावर लॉटरी टॅक्सलाही काही काळ स्टे आला. काही कालावधी गेल्यानंतर आपलं कोर्टाने म्हणणं मान्य केलं आणि कायम स्वरूपानं लॉटरी टॅक्स आता लागू झाला. त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्रामध्ये ज्या रोज 3000 सोडती चालू व्हायच्या त्या सोडती त्यावेळी 33 सोडतीवर खाली आल्या. आज आपण आकडेवारी बघितली तर 3000 सोडतीच्या ऐवजी त्या 33वर आलेल्या होत्या. आता माझ्या माहितीप्रमाणे काल मी माहिती काढली 40-42 काहीतरी सोडती आहे. त्यामुळं अशा स्वरूपाच्या लॉटरीमध्ये आपण महाराष्ट्राला उत्पन्न मिळवलं. ते उत्पन्न आतापर्यंत 720 कोटीपेक्षा किंवा 700 कोटीपेक्षा जास्त राज्य सरकारला मिळालेलं आहे. मला अनऑफिशियली आकडे कळले ते 900 कोटीपर्यंत आहेत, पण मी 700 कोटीपर्यंत आकडा धरतो. हे 2007 सालाला पहिले 3 महिने, नंतर मध्ये स्टेचा कालावधी सुटल्यानंतर 8 किंवा 9 साली असेल
मला नक्की आकडे आहेत ना इकडे देईन मी ते. त्यामुळे एकंदर लॉटरी हा विषय हा राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी पण राज्यातल्या लॉटरींची संख्या कमी करण्यासाठी सतत मी राज्याचा अर्थमंत्री असताना प्रयत्न केले आणि राज्य सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यात राज्य सरकारचं उत्पन्न वाढलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माझ्यावर जे आरोप झाले त्या पार्श्वभूमी मी आपल्याला यासाठी सांगितली की हा एक रिपोर्ट सतत प्रसार माध्यमात दाखवण्यात आला आणि सांगितलं की राज्याला आणि जनतेला फसवलेलं आहे आणि चुना लावलेला आहे वगैरे बरीच भाषा वापरण्यात आली. तर या रिपोर्टमध्ये मीच काय कुठल्याही व्यक्तीवर व्यक्तिशः असा ठपका हा ठेवण्यात आलेला नाही. पण हा रिपोर्ट ज्या गृह विभागाने केला तो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणून आहे आणि गृह विभागाने हा रिपोर्ट हा त्यांच्याकडे ठेवला. काळाच्या ओघात वित्त विभागाला याची माहिती देण्यात आली. या रिपोर्टच्या बाबतीत गृह खात्याच्याकडे अप्पर सचिव गृह यांच्याकडे 31 मे 2008 रोजी गृह विभागाच्या अप्पर सचिवांनी बैठक बोलवली. अर्थ विभागाच्या आणि गृह विभागाच्या संयुक्त बैठकीमध्ये या एस यादव यांनी दिलेल्या अहवालाची सविस्तर चर्चा झाली. त्याला वित्त विभागाच्या लॉटरी विभागाच्या लोकांनी समर्पक उत्तरं दिली आणि ती उत्तरं दिल्यानंतर त्या बैठकीत सर्वसाधारणपणाने गृह विभागाचं समाधान झालं आणि त्यामुळं त्यांनी त्यामध्ये निष्कर्ष काढत असताना यामध्ये माझ्याकडे त्याचे बैठकीचे इतिवृत्त आहे. ते माहितीच्या आधी मला माहीत नव्हतं हे अशी बैठक झालेली होती, पण ते बैठकीचं इतिवृत्त हातात आलेलं आहे आणि त्याचे निष्कर्ष जे आहेत या बैठकीत CIDने अहवालाच्या अनुषंगाने विचारलेल्या शंकांचे निरसन लॉटरी कार्यालयामार्फत करण्यात आले. तदनंतर बैठकीच्या समारोपाच्या वेळेस प्रधान सचिव व सु यांनी खालीलप्रमाणे सूचना केल्या. महाराष्ट्र राज्याची लॉटरी ही सकृतदर्शनी नियमानुसार चालत आहे असे दिसते. राज्य लॉटरीने तयार केलेल्या अधिनियम क्रमांक 9 न्यायालयाने निरसित केल्यामुळे आयुक्त कार्यालयाने विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने त्याबाबत अधिसूचना काढण्यात यावी. आणि तिसरा, केंद्र शासनाने लॉटरीच्या संबंधात एक अभ्यासगट निर्माण तयार केलेला आहे. सदर अभ्यास गटाच्या ज्या शिफारशी केंद्र शासन मान्य करेल त्या राज्य शासनास बंधनकारक राहतील. अशा स्वरूपाचा हा निर्णय हा त्यांनी 31 मे 2008 रोजी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह यांनीच बोलवलेल्या बैठकीत काढण्यात आला. मला याची माहिती नव्हती, पण माहितीच्या अधिकारात ही माहिती मला उपलब्ध झाली. हे सांगत असताना याच्यात जे प्रमुख आरोप आहेत त्यामध्ये मार्टिन नावाची जी कंपनी आहे त्यांना 9 वर्ष काम देण्यात आले होते. हा दावाच मुळात दादांत खोटा आहे, कारण फक्त 15 महिने त्या कंपनीला काम मिळालेलं होतं. 15 महिन्यानं त्यांनी स्वतःहून या लॉटरीतनं विड्रॉ करण्याचा निर्णय केला आणि त्यामुळं 15 महिन्यामध्ये या लॉटरी चालकाने माझ्या माहितीप्रमाणे एकत्रितपणाने 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जे 881 कोटी रुपये ची त्यांनी तिकीटं विकली आणि बक्षिसाचे 833 कोटी रुपये त्यांनी लोकांना दिले. राज्य सरकारला 48 कोटी रुपयाच्या दरम्यान त्याच्यातनं उत्पन्न आलं आणि 15 महिन्यामध्ये जर टोटल विक्रीच त्या माणसाने 881 कोटीची केली असेल विक्रीच टोटल, तर 25,000 कोटी रुपये दरवर्षी आणि 9 वर्षाचे 3 लाख कोटी रुपये हा जो आरोप आहे तो धारदांत चुकीचा आणि खोट्या पद्धतीनं करण्यात आलेला आहे, हे मला या ठिकाणी सांगायचे. त्यात आणखीन काही मुद्दे निर्माण करण्यात आलेले होते की एकट्या मार्टिनला का काम दिलं. मार्टिनला मी मगाशी सांगितलं टेंडर काढल्यावर जे काम मिळालं ते ऑनलाईन लॉटरीचं मिळालं, परंतु त्याच्या आधी मगाशी माहिती दिली त्याप्रमाणे 2 अंकी लॉटरी जी आपण चालू केलेली राज्य सरकारने त्या काळामध्ये
आपल्या राज्याच्या लॉटरी विक्रेत्यासाठी 4 ते 6 अभिकर्ते वेगवेगळ्या वेळी काम करत होते आणि 6 सेटची विक्री ते करत होते आणि त्यामुळे कोणाची एकाची मक्तेदारी होती किंवा कोणा एकाचा लाड करण्यात आलेला होता असा जो आरोप झालेला आहे तो पूर्णपणाने चुकीचा आहे। ही माहितीच्या आधाराने माझ्या हातातल्या माहितीतनं मला दिसतं। या बाबतीत 16 जूनला राज्यमंत्र्यांनी आता परवा स्पष्टीकरण एक इश्यू केलेलं होतं, त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही। त्यांनी याच्यात काय तथ्य आहे किंवा नाही याच्यावर भाष्य केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा एक आरोप होता की या लॉटरीचा सर्व्हर हा बाहेर कसा, लॉटरी ऑनलाईन लॉटरी चालवत असताना त्याचे सोडती मात्र आपल्या मुंबईच्या शिवडीच्या ऑफिसमधून निघायच्या सरकारच्या अधिकाऱ्यांच्याकडून आणि सर्व्हर हा या देशात कुठेही असू शकतो। सर्व्हरच्यावर तो याच राज्यात असला पाहिजे। या बाबतीत एकच अभिकर्ता 3 राज्यांच्या 4 राज्यांच्या लॉटरी चालवत असेल तर त्याचा जो मेन सर्व्हर आहे त्याची या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये मिरर इमेज किंवा MI सिस्टीमने त्याची माहिती घेणं हा एक भाग आणि आपण सनदी ऑडिटर नेमलेले होते, प्रतियश ऑडिटर नेमले होते, देशातले नामांकित ऑडिटर नेमलेले होते जे सिस्टीम ऑडिट करत होते। म्हणजे त्याच्या हातात सगळं दिलं आणि तोच लॉटरी काढत असं नाही तर सनदी ऑडिटर त्या सर्व्हरचा तपासणी आधी करायचे, त्यांच्या समोर ड्रॉ निघायचा, सनदी ऑडिटर सिस्टीममध्ये तिकीटं जी विकली गेलेली आहेत त्याची सगळी माहिती घ्यायची आणि त्यानंतर ड्रॉ निघाल्यानंतर ज्यांना बक्षीस मिळाले त्यांना ती बक्षिसं दिली जायची। या सगळ्यावर सुपरवायझिंगचं काम हे नामांकित आपल्या देशातले सनदी ऑडिटरच्या मार्फत त्यांनाही त्याच्यावर नेमलेलं होतं, त्यांच्याकडून या सिस्टीमचं ऑडिट हे दैनंदिन डे टू डे बेसिसवर आणि ज्यावेळी ड्रॉ निघायचे त्यावेळी व्हायचं। आता हा जो सर्व्हर आहे तो भारती टेलिकॉम एअरटेलची जी कंपनी आहे त्यांचा सर्व्हर आपण त्यावेळी वापरत होतो, काही दुसरे जण सर्व्हर रिलायन्सचा वापरत होते, वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व्हर वापरण्यात आलेले आहेत। दुसरा महत्त्व प्रिंटिंग प्रेसमध्ये आपण प्रिंटिंग बाहेरच्या राज्यात केलं असा एक आरोप त्याच्यात करण्यात आलेला आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की 24 ड्रॉ दिवसाचे 5 लाख तिकीटं आणि 7 दिवस असे 8,40,00,000 तिकीटं ही एका आठवड्यात छापली जायची आणि त्यासाठी वेग आणि सिक्युरिटीच्या सगळ्या ॲस्पेक्टची काळजी घेण्याची गरज होती। म्हणून आम्ही निर्णय घेतला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI यांच्याकडे सिक्युरिटी प्रेस म्हणून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांना रिझर्व्ह बँकेने अनुमती दिलेली आहे जे त्यांच्या पॅनलवर आहेत अशांनीच आपल्या टेंडरमध्ये भाग घेतला आणि रीतसर टेंडर लोएस्टला खालच्या स्तरावर देण्याची व्यवस्था होती त्याप्रमाणे त्यांनी दिलं आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये ही तिकीटं छापलेली आहेत। सिक्युरिटी प्रेस पाहण्यासाठी सचिव गेले, आयुक्त गेले, पोलीस घेऊन गेले का, पोलिसांना घेऊन बरोबर कोण गेलं होतं का, असे जे प्रश्न आहेत ते सिक्युरिटी प्रेस म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्यांकडून विचारणं अपेक्षित आहे। माझी त्याबद्दल तक्रार नाही, पण सिक्युरिटी प्रेस म्हणजे रिझर्व्ह बँकेने या बाबतीतल्या ज्या कडक धोरण आणि नियम आखलेले आहेत त्यांच्या सगळ्या धोरण आणि नियमांची ऑब्झर्वेशन करून जे सिक्युरिटी प्रेस चालतात त्यांना पॅनलवर घेतलं जातं आणि त्यामुळे सिक्युरिटी प्रेसच्या व्यवस्था या एकदा रिकन्फर्म केल्यानंतर त्यांना तशा प्रकारे मेरिटवर काम देण्यात आलं। दुसरा महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे मी मगाशी सांगितलं की मी अर्थमंत्री झाल्यावर मी प्रयत्न करून 3000 लॉटऱ्यांची संख्या 33वर आली। आजपर्यंत टॅक्स 700 कोटीच्या पेक्षा जास्त राज्य सरकारच्या तिजोरीत आलेला आहे। कुणीतरी अधिकारी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो की माझ्या प्रयत्नामुळं ह्या लॉटऱ्यांची मर्यादा आली। उलट राज्य सरकारच्या मध्ये इंटेन्शन होतं, पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्यावर काम केलं, सेल्स टॅक्स आणण्याचा प्रयत्न केला, लॉटरी टॅक्स आणण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच राज्य सरकारचं उत्पन्नही वाढलं। या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक
यांनी 2006 साली जे महाराष्ट्र राज्याची लॉटरी चालवतात त्यांच्या प्रामुख्याने धाडी घालण्यासाठी सुरुवात केली। त्यांनी 74 गुन्हे दाखल केले आणि ते 74 गुन्हे हे एकाच दिवशी दाखल केलेले। माझ्याकडे माहितीच्या अधिकारात त्याचा तपशील आलेला आहे। आणि कोणाचं कृष्ण प्रकाश असं आहे। 74 गुन्हे दाखल केले एकाच दिवशी। इतक्या धाडी घालून त्यांनी अशा स्वरूपाच्या काम केल्यानंतर मी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला की 74 गुन्हे दाखल केल्यावर त्या 74 गुन्ह्यांचं काय झालं। तर माझ्याकडे माहिती उपलब्ध झाली की 58 ऑनलाईन लॉटरीचे गुन्हे नोंद झालेले होती। त्यामधल्या जवळपास 58 पैकी म्हणजे 16 ऑनलाईन लॉटरीच्या गुन्ह्यांची माहिती कुठंच उपलब्ध अजून झालेली नाही, पण जे 58 झाले त्यातले 50 ज्यांच्या नावावर गुन्हा रजिस्टर केला ते निरुद्धर सुटलेले आहेत आणि 8 ऑनलाईन लॉटरीचे जे गुन्हे नोंदण्यात आलेले आहेत ते डॉर्मंट आहेत, त्याच्यावर कोणीच पाठपुरावा केलेला नाही। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात या बाबतीत सगळ्या आमदारांनी मागणी केली वगैरे मगाशी सांगितलं, पण विधिमंडळामध्ये या बाबतीत लक्षवेधी सूचना त्या काळात येऊन गेलेल्या आहेत। 2007 मध्ये लोकसत्ता नावाच्या दैनिकात 2007 मध्ये अशाच स्वरूपाची बातमी आलेली होती आणि मला आठवते की त्यावेळी सांगलीला मी होतो, त्यावेळी अधिकारी लॉटरी विभागाचे माझ्याकडे येऊन त्यांनी मला माहिती दिली। मी लोकसत्तात बातमी आल्यावर लगेच विचारले काय, तर त्याच्यावर जी माहिती आली त्याचं खंडन त्या माहितीच्या आधारे मी 2007 सालीच केलेलं होतं। आता पुन्हा त्याच प्रकारची बातमी लोकसत्तात आलेली आहे। काळ बराच गेलेला आहे पण बातमी मात्र जवळपास सारखी आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की यामध्ये राज्यामध्ये या सर्व प्रकारच्या लॉटऱ्या चालवत असताना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुतीवर आधारित काय झालं बंद झालं कोणत्याही प्रकारची गैरसमजूत किंवा कोणत्याही प्रकारे राज्य सरकारच्या तिजोरीला धक्का लावण्याचं काम माझ्याकडून कधी झालं नाही। कायम स्वरूपानं राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा अतिशय प्रामाणिकपणानं मी काम माझ्या सगळ्या करिअरमध्ये केलेलं आहे आणि तो करत असताना माझ्याकडं सरकारकडून माहिती काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर जवळपास 700 कोटी रुपयापर्यंत एकूण प्राप्त झालेला लॉटरीचा कर 2016-6 पर्यंतचा माझ्याकडे आहे आणि ही माहिती उपलब्ध केली। थोडंसं बजेटमध्येही बघितलं, बजेटच्या पेजेसमध्ये देखील लॉटरी कर म्हणून आपल्याला माहिती मिळाली। तर लॉटरी कर म्हणून अपेक्षित उत्पन्न किती आहे दरवर्षी याची आकडेवारी माझ्याकडं आता उपलब्ध आहे। विधानसभेत तत्कालीन विरोधी पक्षाचे सदस्य श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधात तर लॉटरीबद्दलची सगळी प्रक्रिया जी आहे ती नियमानुसारच झालेली आहे आणि आपल्यावरचे आरोप हे बिनबुडाचे आहेत। तर राज्याचं उत्पन्न या लॉटरीमुळे वाढलेलंच आहे असा दावा केला जयंत पाटील यांनी आणि आपल्यावर झालेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले।